नमस्कार. 30 एप्रिलच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल येथील साने गुरुजी विद्यालयात 262 विद्यार्थ्यांनी दिली नवोदय विद्यालय निवड परीक्षा. यावल तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीच्या 19 जागेसाठी पोटनिवडणूक, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. यावल शहरात यूज प्लास्टिक या शासनाच्या मोहिमेची अंमलबजावणी. 20 किलो कॅरीबॅगसह प्लास्टिक वस्तू केल्या जप्त. शारदा विद्या प्रसारक मंडळ साखळी संचलित सौ विद्याताई वसंतराव महाजन इंग्लिश मीडियम स्कूल साखळी गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ हेडमास्टर अँड टीचर. हेडमास्टर नंबर ऑफ पोस्ट 1. क्वालिफिकेशन रिक्वायर एनी ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट B.Ed or D.Ed. Class 1st to 5th teachers. Number of post 5. Qualification require HSC D.Ed. Pre-primary and playgroup teachers. Number of post 4. Qualification require any graduate or HSC D.Ed or Montessori. Attend an interview on 5th May 2022 Thursday at 9 a.m. Submit your application in your own handwriting with necessary original and xerox documents. Venue सौ विद्याताई वसंतराव महाजन English Medium School साखळी. Note: no traveling allowance will be given. यावल शहरातील बाजारपेठ पवित्र रमजान महिन्याच्या ईदच्या पार्श्वभूमीवर फुलली. यावल शहरातील विस्तारित भागात पाणी भरताना वृद्धास सर्पदंश, यावल रुग्णालयात उपचार. यावल तालुका प्रोटॉन संघटनेची बैठक संपन्न, तालुका कार्यकारिणीची केली निवड. पाडळसे येथे ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन फैजपूर आणि स्थानिक ग्रामसुरक्षा दलाकडून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन. स्वस्त धान्य दुकानावरील वितरण प्रणालीचे सर्व्हर डाऊन, रेशन वितरणात खोडा, फैजपूर शहरातील नागरिक हैराण. मोहोराळा येथील जीर्ण झालेल्या पुतळ्याला काढून नवीन पुतळा बसवण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने मागितले तहसीलदारांचे मार्गदर्शन. तर किनगाव खुर्द येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचा उत्साहात समारोप, गावात काढलेली दिंडी ठरली लक्षवेधी. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल शहर, फैजपूर शहर आणि चोपडा शहरातील डेनिम शोरूममध्ये रमजान ईदच्या खरेदीवर एक आकर्षक भेट दिली जात आहे. 2000 रुपयाच्या खरेदीवर एक आकर्षक बेल्ट फ्री दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे कोणतेही 3 शर्ट केवळ 1499 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. तेव्हा रमजान ईदची खरेदी करायची असेल तर यावल, चोपडा आणि फैजपूर शहरातील डेनिम शोरूममध्ये भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. येथील साने गुरुजी विद्यालयात शहर व तालुक्यातील 262 विद्यार्थ्यांनी शनिवारी नवोदय विद्यालय निवड परीक्षा दिली. तर 26 विद्यार्थी या परीक्षेकरिता गैरहजर राहिले होते. सकाळपासूनच या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात पालक आणि पाल्यांची गर्दी होती. शहरातील नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2022ची परीक्षा घेण्यात आली. यात शहरातील तसेच परिसरातील 288 विद्यार्थीकरिता 24 वर्ग खोल्यामध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली होती. तर परीक्षेसाठी 288 विद्यार्थीपैकी 262 विद्यार्थी हे हजर होते, तर 36 विद्यार्थी मात्र गैरहजर होते. परीक्षाकरिता सकाळपासूनच ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना घेऊन परीक्षा केंद्रावर हजर होते व मोठी गर्दी परीक्षा केंद्राबाहेर झाली होती. परीक्षेकरिता 33 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. केंद्रप्रमुख म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक M.K. पाटील सर, परीक्षा केंद्र निरीक्षक वनिता काळपांडे या होत्या. मोठ्या उत्साहात विद्यालयात परीक्षा संपन्न झाली.
नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन 2022 ते सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर. प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा ह्या गोष्टींना जपत प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे. So make your kid smart and bring him toward future step with kind focus of modern school. आमच्या सुविधा: योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम. ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, पेट्रोल पंपच्या मागे, फैजपूर रोड, त्वरित संपर्क साधावा. सो त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क क्रमांक 1 8329565960. संपर्क क्रमांक 2 9970280193. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या. धन्यवाद. तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीतील 19 सदस्यांच्या जागेकरिता पोटनिवडणुकीसंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकतेच या सर्व जागेसाठीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून त्यावर हरकती मागवल्या जात आहेत. तर अंतिम मतदार यादी 5 मे रोजी प्रसिद्ध करून पुढील कारवाई केली जाणार आहे. तालुक्यात विविध कारणाने 14 ग्रामपंचायतीमधील 19 जागा रिक्त आहेत. तेव्हा या सर्व 19 जागेकरिताची प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या प्रारूप मतदार यादीवर दिनांक 4 मेपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. तर प्राप्त हरकतींचा निपटारा करून दिनांक 5 मे रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तेव्हा नागरिकांनी या प्रारूप मतदार यादीची पडताळणी करून काही हरकत असल्यास त्या संदर्भात तक्रार देण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीत यादी प्रसिद्ध झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये किरळगाव, कोल्हावी, भालोद, राजोरा, सावखेडा सीम, हिंगोना, आळगाव, चिंचोली, पिळोदा बुद्रुक, शिरागड, बोरखेडा बुद्रुक, बोरावल खुर्द, डांभुर्णी आणि म्हैसवाडी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ, अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. शुक्रवारी शहरामध्ये सिंगल यूज प्लास्टिक या शासनाच्या मोहिमेची यावल नगर परिषदेमार्फत अंमलबजावणी करण्यात आली व शहरातील विविध ठिकाणावरून 20 किलो कॅरीबॅगसह प्लास्टिकच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली होती. शासनाच्या नियमानुसार 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक वापरणे यावर बंदी आहे. त्यापेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, ग्लास तसेच इतर वस्तू जप्तीकरिता नगर परिषदेमार्फत शुक्रवारी मोहीम राबवण्यात आली. शहरात ही मोहीम बारीवाळा चौक, बुरुज चौक, राजस्थानी स्वीट मार्ट तसेच भुसावळ टी पॉईंट आणि आठवडे बाजारात राबवण्यात आली. येथे 20 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला व संबंधितांना परत असे प्लास्टिक वापरू नये अशी समज देण्यात आली. जर पुन्हा प्लास्टिकचा वापर आढळून आल्यास 5,000 रुपये दंड करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या. सदरची कार्यवाही मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख स्वप्नील म्हस्के, तुकाराम सांगडे, सुनील उंबरकर, मधुकर गजरे, रवींद्र बारी, संतोष अनिल चौधरी, नन्नवरे, मोबिन शेख, नितीन पारदे, लखन घारू आदींनी केली. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये.
तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. शहरातील मेन रोडावर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर सध्या गर्दी जमत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र सण रमजान ईद हा येत्या 3 मे रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने बाजारपेठामध्ये सध्या गर्दी उसळली आहे. यावल शहरातील मेन रोडावर बुरुज चौक, नगिना मस्जिद परिसरात सुका मेवा खरेदीसाठी देखील गर्दी जमली आहे. त्याचप्रमाणे रोजा इफ्तारीचे साहित्य आणि नवनवीन कपडे घेण्यासाठी देखील बाजारपेठेमध्ये यावल शहरात सर्वत्र गर्दी दिसत आहे. एकूणच पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर यावल शहरातील बाजारपेठ जरा चांगलेच फुलले आहे. हाँ सब आएंगे ये इसका अपना पेज है फिर हाँ को पेपर देना पड़ता ना अपना न्यूज चैलेंज भी है ना को हाँ लेंगे ना अपना न्यूज चैलेंज ना सब क्या आएंगे बोल 2 मिनट जरा क्या बोल सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरातील विस्तारित भागातील लोकेश नगरात पाणी भरण्याकरिता नळी लावत असताना एका 71 वर्षीय वृद्धाला सर्पदंश झाला. ही घटना शनिवारी सकाळी घडली असून
वृद्धाला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. शहरातील विस्तारित भागात लोकेश नगर आहे. येथे शनिवारी सकाळी सार्वजनिक नळाला पाणी आल्याने महबूब बलदार तडवी वय 71 हे नळाला नळी लावत होते. दरम्यान त्याचवेळी त्यांच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. सदर प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला, अधिपरिचारिका मंजुषा कोळेकर, सुमन राऊत, विजय शिंदे यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले असून तळवी यांची प्रकृती आता स्थिर आहे. तेव्हा उन्हाळ्यात पाणी साचलेल्या किंवा ओलावा असलेल्या ठिकाणी सरपटणारे प्राणी येऊन थांबतात. तेव्हा अशा ठिकाणी काही काम करत असताना प्रत्येकाने सतर्कता बाळगावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. शहरात नुकतेच प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना प्रोटान या संघटनेची बैठक संपन्न झाली. शहरातील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये यावल तालुक्याची नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आणि सर्वानुमते प्रोटान संघटनेची मागील कार्यकारिणी रद्द करीत सन 2022 या वर्षाकरिता कार्यकारिणी निवड करण्यात आली. यात प्रोटान संघटना यावल तालुका अध्यक्ष म्हणून संजय पांडुरंग अंदुरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून साने गुरुजी विद्यालयाच्या शारदा माळी बामनोद येथील अनिल सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारिणीत कार्याध्यक्ष म्हणून मनोज सुभाष तायडे, कोषाध्यक्ष BM लहासे, सचिव विजय काडू कोळी, राजू पंडित चिमनकर अशी ही कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारिणीत 33 सदस्य घेण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दहिगाव येथील शिक्षक अजय पाटील होते. तर या सभेत उपस्थितांना प्रोटान संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे, प्रोटान संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष महेंद्र तायडे, आनंद जाधव यांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे सूत्रसंचालन BD सुरवाळे यांनी तर आभार BM लहासे यांनी मानले. बैठकीत तालुक्यातून 40 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मोठ्या उत्साहात ही बैठक संपन्न झाली व नवीन निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील पाडळसे येथील मदिना मस्जिद आवारात ग्रामपंचायत पाडळसे, ग्राम सुरक्षा दल व पोलीस ठाणे फैजपूर यांच्या संयुक्त उद्यमाने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील सर्व धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना रोजा इफ्ताराचे साहित्य व फळे खाऊ घालून रोजा इफ्तार केला. या कार्यक्रमात गावात जातीय सलोखा दिसून आला. या कार्यक्रमात फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, सरपंच ज्ञानेश्वर तायडे, पोलीस पाटील सुरेश खैरनार, सहाय्यक फौजदार हेमंत सांगडे, सहाय्यक फौजदार गोकुळ तायडे, पोलीस नाईक बाडू मराठे, किरण चाटे, माजी सरपंच यशवंत बराटे, डॉक्टर प्रमोद इंगळे, हाजी सय्यद नूर, हाजी तुकडू सय्यद, हाजी सय्यद इसूफ, तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव कोळी, सामाजिक कार्यकर्ते शेखर तायडे, किरण कोळी, संजय कोळी, मुकुंदा कोळी, जगदीश फिरके, सय्यद तुकडू मिस्त्री, समीर पठाण, अक्रम खाटिक, महमूद पटेल, एजाज पिंजारी, सुलतान पटेल, सय्यद इसाक, रमजान पठाण, नदीम रजा, राजू पटेल, राजेंद्र पटेलसह सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण कोळी यांनी तर आभार आरिफ पटेल यांनी मानले. फैजपूर शहरातील रेशन वितरण व्यवस्थेत सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे गरजू लाभार्थ्यांना रेशन वितरणास अडचण निर्माण होत आहे व ग्राहकांना विनाकारण विलंबाने वाढत्या तापमानात रांगेमध्ये ताटकळत उभे राहावं लागत आहे. त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा धोका देखील उद्भवला आहे. एकूणच शासनाकडून
रेशन वितरणात पारदर्शकता यावी म्हणून सर्व नोंदी ऑनलाईन ई-पॉज मशीनमध्ये घेण्यात येतात आणि या ई-पॉज मशीनला ज्या शासनाच्या रेशन वितरण प्रणालीला जोडले आहे त्या प्रणालीचे सर्व्हर हे सातत्याने मोठ्या प्रमाणावर डाऊन होत असते. त्यामुळे दुकानदारांना ग्राहकाच्या रोषाला सामोरे जावं लागतं व गरजू लाभार्थ्यांना देखील वेळेवर रेशन मिळत नाही. तासनतास रांगेत उभे राहावे लागते. तेव्हा प्रशासनाने याची दखल घेऊन वेळीच रेशन वितरण झाले पाहिजे आणि रेशन वितरण प्रणालीमध्ये सुलभता यावी अशी त्यांची मागणी आहे. मशीन दाखवा. असं करा तर जरा करा ते एका प्रसाद गर्दीचा घ्या आणि वर टाका डायरेक्ट जळगावर. तालुक्यातील मोहोराळा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. हा पुतळा कालांतराने जीर्ण झाला असून तो काढून त्या ठिकाणी नवीन पुतळा बसवण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने तहसीलदारांना मार्गदर्शन मागितले आहे. नुकतेच या संदर्भातील निवेदन त्यांनी येथील तहसील कार्यालयामध्ये दिले. मोहोराळा तालुका यावल येथे मुख्य चौकामध्ये दिनांक 24 एप्रिल 1985 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला होता व कालांतराने हा पुतळा आता जीर्ण झाला असून त्या ठिकाणी नवीन पुतळा बसवण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे भीम आर्मीचे गौरव भरत सोनवणे, गावातील बुद्ध पंच मंडळ, संविधान रक्षक दल यांच्या वतीने करण्यात आली होती. या अर्जांच्या अनुषंगाने ग्रामपंचायतच्या सरपंच नंदाताई महाजन यांनी गावात दिनांक 28 एप्रिल रोजी ग्रामसभा घेतली व त्यात पुतळ्यास 35 वर्षाहून अधिक वर्ष झाल्याने जीर्ण झालेल्या या पुतळ्याच्या ठिकाणी नवीन पुतळा उभारण्यासंदर्भात ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना मार्गदर्शन मागितले जाईल असा ठराव करण्यात आला आणि त्या अनुषंगाने नुकतेच येथील तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांना निवेदन देण्यात आले आहे आणि तहसीलदारांना नवीन पुतळा बसवण्यासंदर्भात मार्गदर्शन मागितले आहे. या निवेदन देतेप्रसंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच जहांगीर तळवी, ग्रामपंचायत सदस्य अनिल अडकमोल, भरत महाजन, संजय पाटील, सतीश अडकमोल सह आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील किनगाव खुर्द गावात अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचा मोठ्या उत्साहात समारोप झाला. 130 वर्षांची परंपरा असलेल्या या सप्ताहाला दिनांक 23 एप्रिलला सुरुवात झाली होती तर आज शनिवारी 30 एप्रिल रोजी हबप नितीन महाराज मलकापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली. सांगतापूर्वी शुक्रवारी गावातून अबालवृद्धांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात दिंडी काढण्यात आली होती. गावात सायंकाळी 4 वाजता दिंडीला सुरुवात करण्यात आली होती तर आज शनिवारी मोठ्या उत्साहात गावात महाप्रसादाचे वितरण देखील करण्यात आले. या सप्ताहामध्ये गायनाचार्य म्हणून निवृत्ती महाराज आळंदी, निलेश महाराज, गजानन महाराज, लीलाधर महाराज, कैलास महाराज तर मृदुंगाचार्य म्हणून प्रकाश महाराज, बबन महाराज, चोपदार म्हणून तुकाराम महाराज, विनेकरी म्हणून तुळशीराम महाराज, उखा महाराज यांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. तर शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता मोठ्या उत्साहात गावातून दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये आबालवृद्ध सहभागी झाले होते व ही दिंडी लक्षवेधी ठरली होती.
हरिपाठ पावल्या घ्या पावल्या हरिपाठ दोन लाईनी भरा हरिपाठ महिला मंडळाने 2 लाईनी भरा. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.